प्रिया पाटील. आता मी तुम्हाला वाकट्याचं कालवण करून ओल्या वाकट्याचं ही ओली वाकटी घेते स्वच्छ धुवून आणि आता साहित्य सांगते काय काय घेणार आहे. चला बघूया. कांदा घेतला आहे फोडणीला, कोकम, गरम मसाला, मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि ओल्या खोबऱ्याचं आता आपल्या सर्वात आधी वाटण करून घ्यायचं आहे. चला आपण सुरुवात करूया. आपलं वाटप रेडी आहे. चला आपण रेसिपी बनवूया. सर्वात आधी आपण तेल टाकून घेऊया. कांदा टाकून घेऊया. आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आपण. व्यवस्थित परतून घेऊया कांद्यामध्ये. टाकून घेऊया. कांद्यामध्ये परतून घेऊया. गरम मसाला, मालवणी मसाला, चवीनुसार मीठ. थोडं पहिला कमी टाकते मीठ. व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवूया. त्याला तेल सुटत चाललं. कोकमा टाकून घेऊया. स्लो ठेवते गॅस. आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा, याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा. पाणी ॲड करूया आपण. गरम पाणी जेवढं आपल्याला हवं तेवढं, जाड पातळ. फास्ट करते मी गॅस. मिक्स करून घेतो व्यवस्थित. ह्याला एक उकळी पण जरा थांबूया आपण. नंतर आपण वाफी सोडूया त्यामध्ये. जास्त जाड पण आणि पातळ पण नाही. एक ते 2 मिनिटं थांबवू आपण. आपण वाफी सोडूया याच्यामध्ये, रस्स्यामध्ये. हलकं सोडूया. थोडं स्लो ठेवतो मी गॅस. टोकरी पण सोडायची त्याची आपल्याला. थोडा फास्ट ठेवते मी गॅस आता. आणि झाकण मारून ठेवूया आपण. याला काही जास्त वेळ नाही लागणार. झाकण मारून ठेवूया आपण. चला आपण 5 ते 10 मिनिटांनी बघू. आपण वाफेचा रस्सा बघूया. छानपैकी उकळी पण आली. 5 मिनिटात रस्सा रेडी. याला काही जास्त वेळ नाही लागत. हे बघा, छान असं शिजलंय. कलर पण छान आलाय. मी हलकं स्लो ठेवते गॅस आता आणि कोथिंबीर सोडते. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा वाफेचा रस्सा. आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा.
थँक्यू.